भोंदू अशोक खरातच्या बँक खात्याचं गौडबंगाल समोर आलंय। तब्बल 132 खात्यांचा खरात वारसदार असल्याची माहिती समोर आली होती। सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी इथल्या जगदंबा माता पतसंस्थेतही 32 खाती आढळली होती। त्यासाठी व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी झाली। बाबा अशोक खरातने विविध पतसंस्थांमध्ये तब्बल 132 खाते जी काय होती ती काढली होती। त्याच्यात नॉमिनी स्वतः अशोक खरात होता। त्यापैकी 32 जी खाते आहेत सिन्नर तालुक्यातील जी कुंदेवाडी गाव आहे तेथील जगदंबा ग्रामीण विकास शेती पतसंस्था आहे ह्या ठेवलेली होती। ह्या संस्थेचे जे व्यवस्थापक आहे अविनाश कांडेकर यांना शिर्डी पोलिसांनी आज बोलवलं होतं, त्यांच्याकडे चौकशी केलेली आहे। कांडेकर साहेब काय सांगाल, काय चौकशी केली तुमच्याकडे? काय चौकशी माझ्याकडे 2 तारखेलाच करून गेले। फक्त चौकशी संदर्भात तो एक जबाब लिगल प्रक्रिया आहे, त्यासाठी मी आज आलो होतो। काय काय प्रक्रिया केली तुम्ही? काय झालं? जे जो ठेव व्यवहार आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती घेतली आणि जबाब नोंदणीचं काम चालू होतं। साधारणतः अशोक खरांचे 32 खाते असल्याचे सांगितले जातात। हे खाते कशा स्वरूपाचे होते, त्यात रक्कम कोणी गुंतवली, ती रक्कम कोणी काढली? हे साधारण 32 अकाउंट आहे आणि याच्यामध्ये सन 2016 मध्ये 1 कोटी ते 35 लाख रक्कम अशी गुंतवली। ती व्याज आकारणी करत 8 वर्षामध्ये त्याची रक्कम वाढली आणि ती 2 कोटी 74 लाख रक्कम आहे। ती खरातांची रक्कम होती, ते घेऊन गेले विड्रॉ करून 2023-24 मध्ये। आता जर समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या खाते काढले गेले, एका व्यक्तीने काढले गेले, ह्यात तुम्हाला काही गोंधळ वाटतोय का? काही नियमांचं पायमल्ली केलेली वाटते का? काय वाटतंय? नाही, यात गोंधळ वगैरे नाही, पण ते सोशल मीडियामध्ये जो प्रकार होता का जगदंबा माता पतसंस्थेमध्ये फार मोठी रक्कमेची काय ब्लॅकचे व्हाईट केले, असा एक आरोप चालू होता। त्याला एक प्रकारे ब्रेक बसला, कारण जे आमची पतसंस्था लहान आहे, छोटी पतसंस्था ग्रामीण भागातली। ते 31 कोटी आता आमची ठेवी आहे आणि ते एका कोटी 100 कोटीचे वर फिरले, 200 कोटीचे वर फिरले। या ज्या भ्रामक कल्पना द्या, याला एक आम्हाला थोडं काय त्याला आपण प्लस पॉईंट वाढला का आपल्याकडे ते व्यवहार नाही होत। या निमित्ताने बँकेची काही फसवणूक झाल्याचं तुम्हाला वाटतं का? नाही, बँकेची काही फसवणूक वगैरे काही झाली नाही पतसंस्थेची। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे खरातचे भक्त असल्याचं समोर आलंय। खरातच्या पाया पडताना काका कोयटेंचा व्हिडिओ आलाय। समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली 100 खाती आहेत। शिर्डी पोलिसांकडून खातेधारकांची चौकशी सुरू आहे। एका कार्यक्रमात खरातची फेड झाली होती असं कोयटेंनी मान्य केलंय। पतसंस्था फसवणूक करणाऱ्यांविरोधात आपण तक्रार दाखल करणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय। त्या कार्यक्रमात मी अशोक खरातला भेटलो होतो। आता महाराष्ट्रातल्या पतसंस्थांचे ज्या वेळेस कार्यक्रम असतात, अनेक कार्यकर्ते मला भेटतात। अनेक कार्यकर्त्यांची, संस्थांच्या चेअरमनची माझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी अक्षरशः रांग लागते। नवीन माणूस पतसंस्था चळवळीमध्ये आला म्हणून आयोजकांच्या सांगण्यावरून मी त्यांचा सत्कार केला। एवढ्यापुरताच खरातचा माझा संबंध, माझा त्यांचा दुरान्वयीसुद्धा संबंध नाही। 60 कोटीचा व्यवहार झाला हे अजिबात खरं नाही। 5-6 कोटी रुपयांचा त्याच्यामध्ये व्यवहार होता। आता सध्या फक्त त्या खात्यामध्ये 30 ते 35 लाख रुपये शिल्लक आहेत। ते सुद्धा खातं आम्ही गोठवलेलं आहे।